नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माणिक बामणे तुम्हा सर्वांचं स्वराज्य एमपीएससी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आणि ॲपवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवस झाला आपण वाट पाहतोय की तलाठी भरती नेमकी केव्हा येणार आहे, कधी परीक्षा होईल आणि त्यानंतर ना ॲड कधी पडणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सिलेबस नेमका काय आणि किती विषय एकूण आहेत आणि कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण सध्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून यामधली जी माहिती आहे ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे, याची मात्र 100% मी खात्री देतो। विद्यार्थी मित्रांनो, सध्याला आपण बरेचसे कन्फ्युजन आहात की पूर्वी मात्र आपण ऑफलाईन जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून परीक्षा देत होतो, पण सध्याला मात्र ही परीक्षा IBPS कंडक्ट करणार आहे। पूर्वी महापोर्टलने घेतलेली होती परीक्षा, आता IBPS घेणार आहे। मग IBPS आणि TCS या दोघांपैकी कोणाकडे हे टेंडर जर गेलं किंवा ह्या दोघांपैकी कोणीही परीक्षा घेतली तर नेमकं कशा पद्धतीने प्रश्न येतील आणि कोणत्या विषयाला जास्त वेटेज राहणार आहे आणि त्यानंतर परीक्षा पद्धती नेमकी काय आणि आपण उर्वरित जे दिवस आपल्या हातामध्ये आहेत त्या तेवढ्या दिवसामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि ऑनलाईन परीक्षेला कशा पद्धतीने फेस करायचं, या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत। म्हणून हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका। आपल्या डोक्यामध्ये IBPS म्हटलं की खूप काठिण्य पातळी राहील हे मात्र तुम्ही माइंडमधून काढून टाका, कारण जेवढं आपण भीती बाळगाल तेवढा आपल्या मार्क्सवरती परिणाम पडणार आहेत। त्यामुळे आपला अभ्यास एकदा का उत्तम झाला तेव्हा मात्र मग ते TCS परीक्षा घेऊ किंवा IBPS घेऊ किंवा MPSC घेऊ, काहीही आपल्या परीक्षेवरती आपल्या मार्कांवरती फरक पडणार नाही आणि जेवढा आपला अभ्यास उत्तम राहील तेवढा आपले मार्क्स मात्र उत्तम येणार आहेत। त्यामुळे बिलकुल काळजी करायचं नाही। आपण IBPS आणि TCS ला हे अधिकार बहाल केलेले आहेत, त्यांनी ही परीक्षा घेणार आहे। मग ही परीक्षा घेत असताना त्यांची टेंडन्सी काय राहील आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारणार आहेत, प्रत्येक विषयाच्या कशा पद्धतीने काठिण्य पातळी असेल, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण करू। सर्वप्रथम आपल्याला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे आणि कोणता विषय किती मार्कांसाठी विचारलं जाते हे अगोदर पाहू, मग आपण पुढील प्रश्नांकडे वळणार आहोत। आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की एकूण किती गुणांची ही परीक्षा असणार आहे, बरोबर। एकूण किती गुणांची ही परीक्षा असणार आहे हे अगोदर जाणून घेऊ। एकूण 200 मार्कांची हे पेपर आहे आणि प्रश्न संख्या किती आहे असं म्हटलं तर 100 प्रश्न संख्या आहे आणि वेळ किती असणार आहे, 90 मिनिट आहेत। मग आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या हातामध्ये 90 मिनिटे आहेत आणि प्रश्न संख्या किती आहे, 100 प्रश्न संख्या आहे आणि प्रत्येक प्रश्न हे 2 गुणांसाठी आहे। म्हणजे एक प्रश्न जर तुमचा बरोबर आला तर मार्क किती मिळणार आहेत, 2 मिळणार आहेत। म्हणून आपल्याला अगदी काळजीपूर्वक हा पेपर सोडवायचा आहे। मग आपल्याला हे कोणत्या विषयासाठी किती प्रश्न असणार आहेत हे आपण समजून घेऊया। सगळ्यात अगोदर जाणून घेऊ की मराठी व्याकरण हा जो घटक आहे, हा घटक या घटकावरती 25 प्रश्न विचारले जाणार आहेत। मग मराठी व्याकरणाला 25 प्रश्न आहेत, गुण किती आहेत असं म्हटलं तर एक प्रश्न 2 गुणांसाठी असल्यामुळं मराठी व्याकरणाला 50 गुण प्राप्त होणार आहेत। मग 25 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्तेवरती आहेत। मग 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे म्हणजे गणित बुद्धिमत्ता हा विषय 50 गुणांसाठी आहे। त्यासोबतच 25 प्रश्न हे इंग्रजी व्याकरणावरती आहेत, म्हणजे इंग्रजी व्याकरण सुद्धा 50 गुणांसाठी आहे। त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजेच GS आणि GK हा घटक 25 प्रश्न आणि एकूण गुण किती आहेत, 50 गुण आहेत। म्हणजे काय, हे 4 घटक आहेत आपल्या परीक्षेला आणि हे प्रत्येक घटक 50 गुणांसाठी आहे। मग एकूण 100 प्रश्न आहेत आणि गुण मात्र किती आहेत, 200 गुण आहेत। मग आता ह्या प्रत्येक घटकाकडे आपण जात असताना आपल्याला हे माहिती असणं अगोदर गरजेचं आहे की मराठी व्याकरणचा अभ्यास करत असताना नेमकी काळजी काय घ्यायची आहे आणि गणित बुद्धिमत्ता हा विषय कव्हर अप करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी कशा पद्धतीने सराव करायचा आणि इंग्रजी व्याकरण हा घटक सोपा कसा करायचा आणि GS आणि GK चा खूप सारा वास्ट सिलेबस आहे।
मग तो घटक आपल्याला ह्या येणाऱ्या परीक्षेपर्यंत कसं कव्हर अप करायचं, ह्या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेऊया. आता पहा, आपण ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेत असताना आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की परीक्षा पद्धत आता सध्याला कशा पद्धतीनं प्रश्न येणार आहेत हे अगोदर कळणं गरजेचं आहे. आता पहा, मराठी व्याकरणाच्या संदर्भात पाहायला गेलं तर मराठी व्याकरणाचे एकूण किती प्रश्न असणार आहेत, तर मराठी व्याकरणावरती 25 प्रश्न असणार आहेत. बरोबर, किती प्रश्न आहेत? 25 प्रश्न. मग पूर्वी जिल्हा निवड समितीने प्रश्नपत्रिका काढत असताना यामध्ये 70% प्रश्न मराठी व्याकरणावरती असायचे आणि शब्दसंग्रहावरती 25% प्रश्न म्हणजे 31% प्रश्न असायचे. पण आता मात्र IBPS आणि TCS ह्यांची जी टेंडन्सी आहे, काल परवा TET झाली, त्याच्या अगोदर म्हाडाची परीक्षा झाली, ह्या दोन्ही प्रश्नपत्रिकेचा आढावा आपण घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 50 ते 70% प्रश्न हे शब्दसंग्रहावरती आहेत आणि TIT ला बघायला गेलं तर हे 100% प्रश्न किंवा 90% प्रश्न हे शब्दसंग्रहावरती विचारलेत. यावरून आपणास असं आढळते की ह्या तलाठी भरतीला सुद्धा प्रश्न 50% प्रश्न हे शब्दसंग्रहावरती असणार आहेत आणि 50% प्रश्न हे व्याकरणावरती असणार आहेत. म्हणून आपल्याला व्याकरणासोबतच शब्दसंग्रह सुद्धा चांगल्या पद्धतीनं कव्हर करावं लागते. मग आता त्यामध्ये कशा टाईपचे प्रश्न असतात असं म्हटलं तर बघा, मराठी व्याकरणाचा जो सिलेबस आहे, मग त्यामध्ये मराठी भाषेचा उदय आणि विकास, त्यासोबत वर्णमाला असेल, शब्दांच्या जाती, संधी, समास, प्रयोग, अलंकार, वृत्ते, काव्यरस, काव्यगुण, शब्दसिद्धी, त्यानंतर वाक्य पृथक्करण, हे जे घटक आहेत ह्या प्रत्येक घटकावरती साधारण 1 किंवा 2 प्रश्न हमखास असणार आहेत. मग या सोबतच समानार्थी शब्द आहेत, वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, त्यासोबत एक शब्दांसाठी अनेक शब्द, अनेक शब्दांसाठी एक शब्द, ह्या घटकावरती 50% प्रश्न फिक्स असणार आहेत. मग यावरून आपल्याला असं लक्षात येते एक साधारण 13 प्रश्न व्याकरणावरती असणार आहेत आणि 12 प्रश्न हे शब्दसंग्रहावरती असणार आहेत. मग पूर्वी मात्र असा पॅटर्न नव्हता, पण आता मात्र हा बदल आहे. मग हा बदल म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये बदल करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा मग हे काय होईल की परीक्षा वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारेल, म्हणजे शब्दसंग्रहाला फोकस करेल आणि आपण ग्रामरचाच भाग जास्त आपण अभ्यास करत बसाल. मग याचा परिणाम आपल्या मार्कवर होऊ नये म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. मग आता इंग्रजी व्याकरणावरती सुद्धा याच पद्धतीनं प्रश्नपत्रिका निघणार, हे 100% तेवढंच खरं आहे. बरोबर, मग इंग्रजी व्याकरणावरती पाहायला गेलं तिथं सुद्धा 50% प्रश्न हे व्होकॅब्युलरीवरती असतील आणि 50% प्रश्न हे ग्रामरवरती असतील. म्हणजे ग्रामर सोबतच व्होकॅब्युलरी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. मग हे व्होकॅब्युलरी कव्हर अप कसं करायचं असं म्हटलं तर न्यूजपेपर रिडिंग करा. त्या न्यूजपेपर मधले अवघड शब्द, ज्या शब्दांचा मिनिंग आपल्याला माहिती नाही, ते आपल्या मोबाईलवरती सर्च करा किंवा डिक्शनरी मधून सर्च करून त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, विरुद्धार्थी, समानार्थी हे सगळे घटक तुम्ही जास्तीत जास्त वाचन करा. मग आता बरेच जणांना इंग्रजी हे थोडंसं अवघड जाते. मग आता हे सोपं करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, छोटे छोटे स्टोरी बुक्स असतील किंवा कॉमिक्स बुक्स असतील किंवा त्यासोबतच न्यूजपेपर असेल, ह्या सगळ्या घटकामधून थोडे आपल्याला हे व्होकॅब्युलरी वाढवावी लागेल, तरच आपल्याला जास्तीचा फायदा होईल. अन्यथा ग्रामर हा पाठांतराचा भाग नाही. पहिलं व्होकॅब्युलरी तुमचं चांगलं असलं पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्हाला ग्रामरवरती पकड मजबूत होऊ शकते, अन्यथा होणार नाही. मग 50% व्होकॅब्युलरी आहे म्हणजे तुमचा अभ्यास आता इथून समोर व्होकॅब्युलरीवरती जास्त भर असणं गरजेचं आहे. ग्रामर हा घटक आपल्याला थोडा करत कव्हर करायचा आहे. याच्या सोबतच व्होकॅब्युलरीवर सुद्धा तुमचं जास्त फोकस असू द्या, अन्यथा मात्र अवघड होऊन जाऊ शकते. मग आता इथून पुढे साधारण आपल्या हातामध्ये किती दिवस आहेत असं म्हटलं तर एक 90 ते 100 दिवस असू शकतात, कारण त्यांनी म्हटलेत 15 मार्च पासून आम्ही भरती प्रक्रिया सुरुवात करणार आहोत. मग 15 मार्चच्या ठिकाणी आणखी 10-15 दिवस जरी एक्स्ट्रा त्यांनी घेतले तरी ते आपल्याला बेनिफिशियल असणार आहे अभ्यास वाढवण्यासाठी. मग आता इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात सुद्धा त्याच पद्धतीनं ग्रामरवरती एक 13 प्रश्न असणार आहेत, व्होकॅब्युलरीवरती एक 12 प्रश्न असणार आहेत. 2 घटक झाले बघा, एक इंग्रजी ग्रामर आणि सोबत मराठी व्याकरण. आता याच्या सोबत आणखी एक घटक म्हणजे काय, तो आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित व बुद्धिमत्ता
मग आता हे पहा, हे गणित आणि बुद्धिमत्ता हे वाचून कव्हर करणारा घटक नव्हे. याच्यावरती किती प्रश्न असतात? 25 प्रश्न असतात. मग प्रत्येक प्रश्न हे 2 गुणांसाठी म्हणजे 50 गुणांसाठी हा सुद्धा घटक आहे. मग हा घटक वाचून कव्हर होणारा नाही, सरावाअंती मात्र आपल्याला परफेक्शन येऊ शकते. मग गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही घटक पाहायला गेलं तर एक 50-50% यांच्यावरती प्रश्न येऊ शकतात. यासोबत बीजगणितावर सुद्धा 1-2 प्रश्न आणि भूमितीवरती सुद्धा 2-3 प्रश्न असू शकतात. मग आता हे घटक कसे कव्हर करायचे म्हटलं, रोज 2 तास जर समजा तुम्ही छान पद्धतीनं गणित 1 तास आणि बुद्धिमत्ता 1 तास एक एक चॅप्टर जर तुम्ही सराव करत गेलात तर मात्र हे कव्हर होऊ शकतात. अगदी बेसिक पासून त्याची सुरुवात करायची आणि तुमचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी याचा वेग वाढला की मग गणिताचा वेग 100% तुम्हाला वाढू शकते. याच्यामध्ये काळकाम वेग असेल, नफा तोटा असेल किंवा गुणोत्तर प्रमाण असेल, वयवारी असेल, शेकडेवारी असेल, मग त्यानंतर बुद्धिमत्तेचा घटक घड्याळ असेल किंवा मग त्यासोबतच पुन्हा वयवारी असेल, नातेसंबंध असतील, असे बरेचसे घटक आहेत. आसन व्यवस्थेवरती जास्तीत जास्त IBPS फोकस करते. आसन व्यवस्था असेल किंवा मग जास्तीत जास्त आकृत्या, हे आकृत्यावरती थोडंसं जास्त लक्ष द्या, कारण आकृत्यावरती TIT ला भरपूर सारे प्रश्न आलेत आणि म्हाडावरती सुद्धा म्हणजे आकृत्यावरती प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. हे दोन्ही परीक्षा, म्हाडा असतील किंवा मग आपले TIT असेल, ह्याच पॅटर्ननुसार परीक्षेला प्रश्न आलेत. मग त्यासाठी जास्त फोकस करून याला थोडंसं कव्हर करा. ओके, गणित बुद्धिमत्ता रोज 2 तास मात्र द्यायला विसरू नका. देवावरच म्हणजे फुल चुकेल तरी सुद्धा हे मात्र 2 तास देण्यासाठी विसरू नका. आता याच्यासोबत आहे महत्वाचा घटक, तो म्हणजे कोणता? GS आणि GK. मग GS आणि GK हा जो घटक आहे सामान्य ज्ञानाचा आणि करंट अफेअरचा, हे 2 घटक आहेत. मग हे कव्हर करण्यासाठी आपल्याला विषय मात्र यामध्ये जास्त आहेत. आता हे विषय यामध्ये कोणकोणते येतात म्हटलं तर इतिहास आहे. या इतिहासासोबतच परत कोणताही घटक येतो, तो आहे भूगोल. त्यासोबत आहे राज्यघटना, बरोबर, राज्यघटना. त्यासोबत आहे तो म्हणजे महत्वाचा विषय विज्ञान. आणि थोडेसे कमी महत्वाचे म्हणा किंवा कमी मार्कांचे म्हणा, तिथं मात्र एक आहे पंचायत राज आणि त्यासोबत आहे तो म्हणजे समाज सुधारक, बरोबर. आणि परत एक महत्वाचा घटक येतो, तो म्हणजे चालू घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडी हा एक घटक आहे. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर 7 घटक आहेत. हे 7 घटक आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीनं विचार करायचा आहे. नाहीतर मग यावरती PhD जरी केला तरी सुद्धा कमीच पडते नॉलेज, कारण हे खूप मोठे मोठे घटक आहेत. पण परीक्षेला नेमकं काय विचारतंय, तुम्ही काय वाचताय, ह्याचं तारतम्य असणं गरजेचं आहे. कारण जास्त वेळ आपल्या हातामध्ये नाहीत, म्हणून आपल्याला या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करून हे घटक कव्हर करायचे आहेत. मग एकूण बघा, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि GS आणि GK यांच्या संदर्भात थोडंफार जाणून घेतलंय. इतिहास असेल, प्राचीनवरती 1-2 प्रश्न असतात, मध्ययुगीनवरती 2-3 प्रश्न असतात, त्यानंतर अर्वाचीनवरती एखादा प्रश्न असतो. भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल विशेष करून वाचन करा. राज्यघटना जे आहे, मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील किंवा कार्यकारी मंडळ असेल, कायदेकारी मंडळ असेल किंवा न्याय व्यवस्था असेल, यांच्यावरती जास्त प्रश्न असतात. विज्ञान मात्र यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे तिन्ही घटक मिळून आहेत. मग त्या तिन्ही घटकामधले इम्पॉर्टंट चॅप्टर जे आहे, ज्यावरती पूर्वी प्रश्न आले, तेच घटक जास्त वाचणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कधीतरी आम्ही व्हिडिओ बनवू. यासोबत पंचायत राज आहे, याच्यावरती हमखास प्रश्न असतात. समाज सुधारक, मोजके एक विषय समाज सुधारक तुम्ही परफेक्ट करा. आणि त्यासोबत चालू घडामोडी जे आहे, वार्षिकी वाचणं गरजेचं आहे. कारण अलीकडे MPSC मध्ये प्रश्न जर बघितलं तर 3-4 वर्षापूर्वीचे सुद्धा चालू घडामोडी विचारलेत तुम्हाला. मग 3-4 वर्षाचं वाचत बसण्यासाठी तेवढा वेळ नाही, तर 2022-23 जे चालू घडामोडी आहेत त्यांचा मात्र अभ्यास तुम्ही करा, जेणेकरून जास्तीचा फायदा होऊ शकतो. मग एकूण प्रश्न किती संख्या आहे म्हटलंय तर 100 प्रश्न संख्या आहे आणि प्रत्येक प्रश्न हे 2 मार्कांसाठी असल्यामुळं गुण किती आहेत? 200 गुण आहेत. मग ह्या साधारण पाहायला गेलं तर या 100 प्रश्नांपैकी एक 90 मार्क्स
किंवा 90+ मार्क्स यावे यासाठी प्रयत्नशील राहा, म्हणजे जास्तीचा फायदा येईल. आपण शुअर शॉट रिझल्ट मध्ये जाऊ शकतो. 90 प्रश्न जर तुमचे बरोबर आले, 90 गुणिले 2 म्हटलं तर 180 मार्क्स येतात. मग 180 मार्क म्हणजे तुमची पोस्ट मात्र कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. 180+ कशा पद्धतीने जाता येईल याकडे थोडस जास्त लक्ष द्या. 100% तुमचा रिझल्ट होऊ शकतो याच भरतीमध्ये. आणि आई वडिलांचे स्वप्न मात्र इथं साकार होऊ शकतात. आणि आपण लहानपणापासून जे अभ्यास करून शासकीय नोकरीचे जे स्वप्न पाहतोय हे 100% पूर्ण होऊ शकतात. पण कधी, जेव्हा हा अभ्यास व्यवस्थित केला आणि परीक्षामध्ये, आता बरेच जण काय करतात, उत्तम अभ्यास करतात पण परीक्षेच्या वेळेमध्ये, परीक्षेच्या सेंटरमध्ये बसल्यानंतर गोंधळून जातात आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना थोडासा गोंधळ उडाल्यामुळं काही प्रश्न येणारे चुकू शकतात. मग ते चुकल्यामुळं मग मार्कांवरती परिणाम पडतो. तसं न होऊ देता एकदम शांत चित्तानं ती परीक्षा सोडवायची, बी पॉझिटिव्ह राहायचं आणि या परीक्षेला सामोरे जायचं आहे. आता या परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य एमपीएससी अकॅडमी हे ॲप आम्ही नव्यानं लॉन्च केलेलं आहे. आणि या स्वराज्य एमपीएससी अकॅडमी अंतर्गत वेगवेगळ्या बॅचेस आम्ही लॉन्च करतोय. त्यामध्ये तलाठी भरतीची सुद्धा एक स्पेशल बॅच आम्ही लॉन्च करतोय. आणि या स्पेशल बॅच मध्ये तज्ञ मार्गदर्शकांची टीम आहे, जे की तुमच्याकडून भरपूर सारं वर्क करून घेणार आहोत आम्ही. त्यामध्ये मग मराठी व्याकरण असेल, त्यामध्ये ग्रामर आणि शब्दसंग्रह हे दोन्ही घटक शिकवलं जाईल. आणि यावरती साधारण 1200 ते 1300 म्हणजे साधारण 1000 ते 1500 प्रश्न तुमच्याकडून सराव करून घेणार आहे, सराव टेस्ट पेपरने. त्यासोबतच इंग्रजी ग्रामर असेल आणि व्होकॅब्युलरी यावरती सुद्धा आपल्याकडे तज्ञ शिक्षक आहेत, त्यांनी सुद्धा तुमच्याकडून एक परिपूर्ण तयारी करून घेणार आहेत. त्यानंतर जीएस हा घटक शिकवण्यासाठी एक तज्ञ मार्गदर्शकांची आमच्याकडे टीम आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र टीचर्स आहेत. मग त्यांनी मात्र त्या विषयाचे एकदम सखोल ज्ञान देऊन तुमच्याकडून जास्तीत जास्त सराव पेपर आम्ही घेणार आहोत, टेस्ट पेपर सुद्धा घेणार आहोत. त्याच मार्फत तुमचे भरपूर सारे प्रश्न कव्हर अप होणार आहेत. यासोबतच आणखी गणित आणि बुद्धिमत्ता आहे, अगदी बेसिक पासून तर हायर लेवल पर्यंत गणित आणि बुद्धिमत्ता आम्ही तयारी करून घेणार आहोत. त्यामुळं या स्वराज्य एमपीएससी अकॅडमी अंतर्गत जे तलाठी भरतीची आम्ही बॅच लॉन्च करतोय, ज्यांनी कोणी तयारी करत असाल त्यांनी मात्र आमचं हे ॲप डाउनलोड करा. आणि यासोबतच जर जमल तर हा कोर्स परचेस करा. 100% तुम्हाला या कोर्सचा फायदा होणार आहे. आणि या प्रत्येक विषयाचे तुम्हाला PDF द्वारे आम्ही नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना आणि खास करून गृहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त जमल्यास शेअर करा. त्यांना खूप सारा फायदा होऊ शकतो. कारण गृहिणीकडे तेवढा वेळ त्यांच्याकडे उपलब्ध नसतो. मग त्यांनी घरचे सर्व कामं वगैरे सांभाळून त्यांनी तयारी करत असतात. त्यांना मात्र या ऑनलाईन कोर्सचा मात्र 100% फायदा होणार आहे. तर तुम्हाला या यूट्यूब चॅनल स्वराज्य एमपीएससी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आमचे डेमो लेक्चर सुद्धा आहेत. ते डेमो लेक्चर तुम्ही पाहू शकता. मग मात्र ही बॅच तुम्ही परचेस करायला विसरू नका. आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.